माय बाई पाय अशी आहे ना मी भुलक्कड. रात्री मुगाची डाळ भिजू टाकली. हा ना आता पाय सकाळी मला आठवण नाही. आता 10 वाजून गेले तर मला आठवण नाही. बबिता, बबिता. काय आई, काय पाहिजे? अहो काही नाही पाहिजे मले. रात्री म्हटलं मुगाची डाळ भिजू टाकली मी, वड्या बनवून घेतो म्हणत होती. आज ऊन तपून राहिली या 2 दिवसापासून. तर 2 किलो डाळ भिजू टाकली काल रात्री. सकाळीच मला आठवण नाही आली उठल्याबरोबर. आतापर्यंत तर वड्याही टाकून झाले असते, डाळही धुवायची असन आता. आई तर सांगत बी नाही मग डाळ भिजू टाकली तर. रात्री तर सांगायला पाहिजे का बबिता, उद्या वड्या टाकून घेऊ बा म्हणून. आतापर्यंत आपल्या वड्याही टाकून झाले असते आई. अहो रात्री काय सांगू, तू झोपली होती म्हटलं. 11 वाजता मला जाग आली, अशीच उठली मी पाणी प्याले. तर मग मला आठवण आली, म्हटलं माय मुगाची डाळ टाकून देतो म्हटलं भिजू, आणि वड्या टाकून घेईन बा आज. मग अजून ह्या होळीच्या मग अजून फुरसत नाही भेटणार आपल्याला, पाहुणे घेऊन राहीन तर त्याच्यानं रात्री काही सांगितलं नाही. आणि आज सकाळी उठली तर भुलूनच गेली मी का डाळ भिजू टाकली म्हणून. आत्ता आठवण आली मला गोष्टीमध्ये. बरं जाऊ द्या, तर टाकून घेऊ मग दोघी जणी मिळून. लवकर लवकर तर टाकणं होते, पण थोडा टाइम लागन आता. झाले काय तर तुझे बाकीचे सगळे कामं झाले? हो कामं गिमं झाले, आता कपडे धुवून राहिली मी. बरं जाऊ दे, तू धुई मग कपडे धुई. तोपर्यंत मी डाळ धुईदाय करून म्हटलं मिक्सरमध्ये काढून घेतो, नाही तर पाट्यातच वाटतो. आई पाट्यावर वाटान तर टाइम नाही लागणार काय वाटाले? मिक्सरमध्ये पटकन होऊन जाते. 5 मिनिटाचं काम 2 मिनिटात होते, तर मिक्सरमध्येच काढून घेऊ. बरं ठीक आहे, धुई मग तू कपडे धुई, मी डाळ धुईदाय करून मस्त 2-4 पाण्यानं धुवून टाकतो आणि वाटून टाकतो. गोडलिंबाचा पाला आहे घरी? गोडलिंबाचा पाला टाका लागन, लसणाच्या कड्या टाका लागन आणि मीठ आहे. नाही गोडलिंबाचा पाला आहे, सांबार आहे आणि जिरई आहे. अमाय हो जिरई टाकू ना. जिरई टाका लागते ना, चांगल्या लागते मग वड्या बनवतो तेव्हा. तर मग आई थोडेसेच कपडे धुवायचे राहिले, तर पटकन मग मी धुईद्या करून वाहू टाकून देतो. झाले मग माझे कामं पूर्ण. ठीक आहे ना, तर धुईद्या करून टाकून दे, मी पटकन वाटून घेतो मग डाळ. बरं ठीक आहे ना. आजी तू वाटून राहिली डाळ मिक्सर मध्ये काढ ना. आई काय म्हणत होती मिक्सर मध्ये काढून घ्या. मग काय ना आजी मिक्सर मध्ये. बाई लक्ष्मी लाईन असतं नाही आहे. लाईन नाही आहे ना, आता वाटा लागन मला पाट्यावर. लाईनीची वाट पाहत बसू काय, येते नाही येत. तर वाटतो म्हटलं पाट्यावरच वाटतो. वाटू लागशील ना तू बी? आजी मला वाटता नाही येत ना, मी वड्या टाकू लागत. बरं तू वड्या टाकू लागजो, वड्या टाकू लागजो. पुढं टाकजो आमच्या. हा आजी मी लहान लहान वड्या टाकन मस्त. हो दोघी तिघी जणी मिळून लवकर लवकर टाकून घेऊ. शांताबाई, शांताबाई कुठं गेल्या बापा? दोघी सासासुनी एकही नाही दिसत घरात. शांताबाई, अहो इकडे आहे चंद्रकला, इकडे म्हटलं किचन मध्ये. अमाय स्वयंपाक व्हायचाच आहे का? आता डाळ वाटून राहिली. अहो झाला ना स्वयंपाक झाला का? एवढी मोठी डाळ लागते काय स्वयंपाक आले? तर मग आता कायच्यासाठी वाटून राहिली शांताबाई डाळ? अहो वड्या बनवासाठी वाटून राहिली. म्हटलं आता ऊन तपून राहिली चांगले, तर टाकून द्याव बा. मग अजून होळी आहे, तर मग अजून टाकायला नाही भेटणार. हप्ताभर पाहुणे घेऊन राहते, तर त्याच्यानं म्हटलं बनवून घेतो होळीच्या पहिले. हा काय पाय बरं, तू तरी पहिलेच हुशारीत राहतं. आणि मी पाय टाकतो वड्या आणतो डाळ. राहून राहिलं माय. टाकून घे जो डाळ आणून. काय दिवस लागते काय वड्या बनवाले? 2 घंट्याचं काम आहे. हो 2 घंट्याचं तर काम आहे. पाहिजे जमलं तर उद्या टाकन, नाही तर मग तर नाही भेटणार टाकाले. मग एकदम होळी झाल्यावर. तर होळी झाल्यावर बनवजो मग मस्त आरामात, घाई गडबड केल्यापेक्षा. आता माझ्याजवळ होता टाईम, त्याच्यानं काल टाकली मग मी डाळ भिजू. कशी काय आली? काही नाही अशीच आली. चला म्हटलं घुमून फिरून याव बा शांताबाईच्या घरून. कामं घिमं झाले, जेवण खाऊन झालं, आणि तुझे 25 रुपये बी देवाचे होते. तर चाल म्हटलं शांताबाईच्या घरी जाऊ बा. 25 रुपये देणं होते आणि भेटही होते. नाही दिले असते तरी चाललं असतं. काय 25 रुपये काय लय मोठे झाले काय? राहू देते. अजून भाऊजी विचारन ना पैसे आणून दिले का नाही आणून दिले, त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या नेऊनच देतो. शांताबाई पैशाचा व्यवहार सापच ठेवा लागते म्हटलं, क्लिअर ठेवा. माझ्याकडे जर तुझ्या 1 रुपया राहीन तर तू 1 रुपया नको ठेवत जाऊ, आणि माया अंगावर तुझे पैसे राहीन तर मी बी तुझे पैसे माया अंगावर नाही ठेवत. त्याच्यानं काय होते, संबंध खराब होते म्हटलं. त्याच्यानं म्हटलं देऊनच देतो बा पैसे. संबंधही चांगले राहते आणि एक व्यवहार बी चांगला राहते. म्हणजे डबल पैसे मागाले मग असं मागं पुढं जीव नाही होत. हो ते तर आहे म्हणा, पैशाचा व्यवहार साफ ठेवला तर कोणी पैसे देते. बस ना मग आली तर बसते नाही. बसतो ना आता, बसासाठीच आली मी. बसतो. बरं झालं आली तर घुमत फिरत. तर म्हटलं वड्या टाकू लागजो मग आम्हाला. बरं ठीक आहे ना टाकू लागन.
तर शांताबाई पाट्यावर टाईम नाही लागणार का एवढी मोठी डाळ वाटाले? मिक्सरमध्ये काढून घे ना लवकर. 5 मिनिटात तर होते. अव बरोबर आहे तुझ्या चंद्रकला, बरोबर आहे, मिक्सरमध्ये काढता येते. म्हटलं घरी मिक्सर आहे पण लाईन नाही आहे ना. मग आता सांग, बिना लाईनीनं मी मिक्सरवर कशी काय डाळ पिसन? तर थांबून जाय थोडीशी वाट पाय. लाईन येईन असन ना, तशी तर जात नाही लाईन. आज कशी काय गेली काय माहीत. तेच तर लाईन जात नाही ना. पण आज कुठं काम गिम चालू असन तर काढली त्यानं लाईन. नाही तर लाईन तर दिवसभर राहते. त्याच्यानं म्हटलं लाईन नाही आहे तर वाटून घेतो बा पाट्यावर. येईन तेव्हा येईन लाईन. आणि लाईन आली तर मग पटकन काढता येते आपल्याला. आणि समजा नाही आली लाईन आणि दिवसभर जर काम चालू असन कुठं, तर मग लाईनीची वाट पाहत बसू काय मी? मग दिवसभर तसंच बसा लागन मला हातावर हात ठेवून. त्यानं होत नाही ना कामं. त्याच्यानं म्हटलं चला आता आहे ना आपल्या घरी पाटा, तर पिसतो म्हटलं याच्यावरच. हो वाटणं गिटणं होते तर वाट, मग बारीक वाटतो मस्त. बारीक नाही तर काय, बारीकच वाटून राहिली ना मस्त. काय काय टाकलं शांताबाई याच्यात? मी न काहीच नाही टाकलं, ते बबितानंच टाकलं. काय काय टाकलं तर गोडलिंबाचा पाला, सांबार, मिरच्या, हिरव्या मिरच्या, अजून जिरं आहे आणि लसणाच्या कळ्या. आई म्हणते टाका म्हणते, सगळंच टाका म्हणते. बनवतो त्या मस्त लागते म्हणते वड्या. नाही तर मी मीठ टाकून बनवत होती वड्या, मीठ आणि गोडलिंबाचा पाला टाकून. चांगलं झालं ना मग. लसणाच्या कळ्या सांबार गिंबार टाकून बनवून राहिली तर. तसं तर मी जिरं टाकतो म्हणा, जिरं, गोडलिंबाचा पाला, मीठ, आणि चांगले बनते वड्या पांढरे पांढरे. पण ह्या वर्षी सांबार गिंबार टाकून राहिली त्याच्यानं थोडेसे मळकट दिसन. आता बरोबर आहे ना मग, मळकट तर दिसणारच आहे. आता तू सांबार टाकून राहिली, हिरव्या मिरच्या टाकून राहिली, गोडलिंबाचा पालाही टाकून राहिली. तर ते थोडेसे हिरव्या हिरव्या दिसते, पण बनवल्यावर पाहिजे मस्त टेस्टी लागते वड्या. चाल बापा डाळ वाटतं. तर शांताबाई सकाळीच काऊन नाही टाकल्या मग वड्या? बाकीचे कामं आरामात होत राहते. सकाळीच टाकल्या असत्या वड्यात, आतापर्यंत तर सोकल्याही असत्या मस्त. अहो तेच तर, माझं डोकं कधी कधी काम नाही करत ना. खरंच सांगतो. रात्री 11 वाजता उठले मी पाणी प्याले, तेव्हा आठवण आली मले. म्हटलं माय वड्या टाकायच्या आहे म्हटलं उद्या. तर तेवढ्याच रात्री मग इकडे किचनमध्ये आले आणि डाळ भिजू टाकले 11 वाजता. सकाळी उठली तर मग भुलून गेली मी का डाळ भिजू टाकली बा वड्यासाठी. ना बबिताले माहीत आणि ना मले माहीत. म्हणजे तिले माहीतच नाही होतं ना उद्या वड्या टाका लागते म्हणून. काय मग आता आठवण आली काय तुले 10-10:30 वाजता? हो आता आठवण आली लक्ष्मी संग गोष्टीमध्ये. माय म्हटलं पाय डाळ भिजू टाकली आणि राहिला म्हटलं आता माय वड्या बनवायचे. तर मग बबिताला आवाज दिला, तिले म्हटलं काय कामं करायचे लवकर करून घे म्हटलं. तर ते कपडे धुवून राहिले, आता झाले असून तिचे कपडे धुईदाय करून. तर मी म्हटलं डाळ धुईदाय करून वाटून घेतो बा, आणि मग दोघी जणी छतवर जाऊ आणि लवकर लवकर वड्या टाकून घेऊ. काय आफतच झाली मग. नाही सकाळी तुला आठवण नाही राहिली, आता डाळ वाटायला बसली तर लाईन नाही आहे म्हटलं. हो ना लाईन नाही आजच बाप्पा वेळेवर. कुठं काम चालू असेल त्याच्यानं, नाही तर लाईन घेऊन राहते. हो कुठं काम चालू असेल. बरं वाटणं तर एक काम कर ना, तू डाळ वाटू दे तोपर्यंत. बबितानं मी जेवढ्या वड्या टाकणं होईन तेवढ्या टाकतो, म्हणजे डाळही वाटून होते आणि तिकडे टाकणंही होते तर लवकर होईन मग. हो नाही तर तू बसलीच आहे ना, तर तशी कर मग. डाळ वाटू देतो मी, तुम्ही दोघी जणी टाका मग वड्या. हो कायच्यावर टाका लागन बाई वड्या मग? पन्नी आहे ना, पन्नीवर टाक, कोपर घे, सूप घे. ज्याच्यावर टाकायचं आहे त्याच्यावर टाक, कायच्यावर बी आता वेळेवर. बरं बबिताले विचार, बबिता सांगतेस मग काही ओढणी गिळणी दिन तर. हा बबिता, बबिता झाले काय कपडे धुवून? अम्मा मावशी तुम्ही कधी आल्या? आत्ताच आली म्हटलं, 5 मिनिट झाले. तर मी हे म्हणून राहिली वड्या टाकायच्या म्हटलं, तर कायच्यावर टाकायची वड्या? पन्नीवर टाकतं का एखाद्या ओढणीवर घे टाकतं कापडावर? पन्नीवरच टाकू ना. बरं दे ना तर मग कायच्यावर टाकायचं आहे तर आपण टाकू म्हटलं दोघी जणी. आणि शांताबाई डाळ वाटू देतो म्हणते. ठीक आहे ना, तर चला मग वर. हो जाय मग तू वर जाय, कायच्यावर टाकायचं आहे तर घेऊन जाय, मी येतो मग डाळ घेऊन. बरं आजी मी बी जाऊ काय वर? मी वया टाकू लागतो ना आईले. ऊन तपते ना. कायले जातं वर, ऊन आहे ना. जाऊ दे ना आजी, जातो ना मी वर. बरं जाय बा, पाहिजो पण जास्त ऊन लागन तर सावलीत बसजो. हा मावशी चाय घे पेता काय? चहा बनवू काय तुमच्यासाठी? नाही राहू दे ना, चाय घे कायले बनवतो, जेवण करूनच आली मी. आता कामं आहे म्हटलं, कामात काम नको काढत जाऊ. वड्या बनवायच्या आहे ना आपल्याला, तर चाल छतवर चाल पटकन, ऊन तपून राहिली मग. मग अजून ऊन लागन म्हटलं आपल्याला. बरं तर पहिले वड्या टाकून घेऊ, मग चहा बनवून मी तुमच्यासाठी. हो मग बनव आरामात, मग बसणे होते आणि गोष्टी करणं होते. आता काही काम काढू नको. बरं चला मग वर. माय बाई पापडही झाले काय हो बनवून? नाही मावशी, मागच्या वर्षीचे पापड होय नाही हे, लय दिवसाचे तसेच आहे. तर म्हटलं वाढ उड करून ठेवून देतो, तर सकाळीच वाळू टाकले मग मी. बोटोडे वाटते. हो बोटोडे होय ना, 2 किलो उरले म्हटलं. मागच्या वर्षी बनवले होते तर
ह्या वर्षी काही जास्त बनवा नाही लागणार. आणि हे पापड चुरा हे ते तर म्हटलं आता हेच पापड वापरतो पहिले मागच्या वर्षीचे, आणि मग नवीन पापड बनवून तर ते अलग ठेवा लागन. पहिले हे खतम करा लागन आता. तर पहिले हेच खाऊन घ्या ना, तुटले ताटले पापड. डब्यात राखून ठेवल्यापेक्षा तडतूड करून अलग करून घ्या. खतम करून घ्या. हो आता तशीच करन मी. इथंच टाकू ना मग वड्या? हो याच्या बाजूला टाकू ना. बरं बरं ठीक आहे ना. आण ना मग कायच्या टाकायच्या इथं. पाय बरं शांताबाई, गोष्टी गोष्टीमध्ये अर्ध्या पर्ध्या झाले वड्या टाकून. हो तू आली म्हणून, नाही तर आमच्या दोघीले टाइम लागला असता. नाही काय बबिता? दोघी जणले मी वाटू वाटू दिली असती डाळ, आणि एकटी हे टाकत होती मग आरारामात आरारामात. हो आईले ना मला टाइम लागला असता मग. बरं झालं ना मावशी तुम्ही आल्या तर. हो आमचं काम हलकं झालं म्हटलं, तू आली तर चांगलं झालं. हो आली तर. हा काय आता एखाद्या भाजीच्या वड्या देजो मग. घेऊन जाजो ना. एका भाजीच्या वड्या काय 2 भाजीच्या वड्या देईन तुले. टेन्शन नको घेऊ तो. नाही हो मजा करून राहिली मी. नाही तर म्हणशीन का पाय बा कामही करू लागते आणि मागते. शांताबाई म्हटलं ह्या वर्षी आलू चिप्स नाही बनवत काय? बनवून ना बनवून ना, सगळंच बनवून आता. आता एकापासून सुरुवात करायला लागते. एकानं नाही होत ना बनवणं. पहिले वड्या बनवून घेतो, मग आलू चिप्स बनवून, मग शेवड्या बनवून, पापड बनवून. आता बनवणंच आहे आता इथून इकडे. बाकीचे जे तर झाले म्हणा बनवून लय जणाचे. आता आपले राहिले, आपण कामाले जाऊ इकडे तिकडे तर आपल्याला फुरसतच नाही भेटली. आता फुरसत आहे. आता वावराचे कामं गिमं निपटले तर म्हटलं गहू सोंगणी येईपर्यंत, गहू सोंगायला येईन त्याच्या पहिलेपर्यंत मी बनवून घेतो म्हटलं आता सगळंच. गव्हाले टाईम आहे म्हणता ना तू, अजून 1 महिना. 1 महिना म्हणजे पुढच्या महिन्या म्हणजे एंडिंग पर्यंत येऊन जाते गहू सोंगाले. तर तोपर्यंत तर आरामात होते चिप्स बनवणं, शेवळ्या बनवणं आणि काय म्हणते पापडही. कारण की 1 महिना थोडी लागते आपल्याला बनवाले. बनवाले बसलो तर 8 दिवसात तर बनवून मोकळं होऊन जातो आपण. हो ते तर आहे. तर म्हटलं पहिले आज वड्या होऊन जाते तरी अजून 2 किलोच्या बनवून घेईन म्हटलं. आता ह्या 2 किलोच्या अजून 2 किलो. काय बनवून घेजो ना, बनवून घेजो. पाहिजेच. भाजीपाला महाग राहते तर आपण वड्या बनवून खाऊन घेतो मग. हो ना, उन्हाळ्यात भाजीपाला महाग राहते ना, आणि बरसातीत राहते भाजीपाला निघेपर्यंत, तर वड्याच कामी येते ना मग आपल्या. आणि अजून रिंकूले द्या लागन ना, रिंकूसाठी बनवतो मी. रिंकूसाठी बनवा लागते. आता लहान पोरग आहे तर तिच्या तर अजिबात नाही जमणार बापा ह्या वर्षी वाढवण बनवणं. हो एकटी काय करन ते बी, पोराले पाहिन का कामं करन. तो झोपला राहीन तोपर्यंत करणं होईन कामं, आणि उठला तर अजून घेऊन बसा त्यालेच पहा मग. नाही जमत ना, लेकरं लहान राहते तर तुरुतुरी इकडे तिकडे. आता तो टोंगळ्यावर चालते म्हणते. टोंगळ्यावर आला ना आता. हो आलाच असन ना आता. 7-8 महिने झाले ना. 7-8 महिने हो झाले असन. जून मधला आहे तो. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी. हो झाले 8 महिने झाले आता. 8-9 महिने. हो तेच तर. आता फेब्रुवारी महिना चालू आहे ना, तर 8-9 महिने झाले आता त्याला. हो तर आता टोंगळ्यावर चालते ना, तर तुरु इकडे तिकडे पळते म्हणते. त्याला पाहाच लागते, नाही तर पायऱ्यावरून पडायचं भेव लागते म्हणते आई आले. तर छतवर बी जाते तर तिले सांगून ठेवते परीले का मी कपडे वाहू टाकायला चालली, पाय जुयाले. हो लेकरं लहान राहते तर लय लक्ष ठेवा लागते ना, लय लक्ष ठेवा लागते म्हटलं. हालत खराब होऊन जाते. नाही तर काय मग. सकाळी उठणं, डब्बा बनवणं, 2-2 लेकरं पाहणं. घरी राहते म्हणून काय झालं, पण आरामात बसायला भेटते काय हो. मी झोपून राहतो बा, झोप लागून राहिली असं होते काय. लेकरायले तर पाहाच लागते, झोप लागो का काही हो मग तिकडे. हो ते तर आहे. तर बनवून घे ना जास्ती वास्तीचे. घरीच तर राहता तुम्ही दोघी जणी सासासुनी. बनवून घे जा आणि देऊन दे जा बिचारीले. देऊन दे जा. दिन ना आता दरवर्षी पाठवतो तर तिले पाठवण. थोड्याशा रेखाबाईले द्या लागन, बबिताच्या घरी पाठवा लागन ना. आता नाव नवारी बनवतो तर थोडं द्यास लागते काही ना काही. थोड्याशा तुले देईन, 2-3 घरी पाठवा लागते. मला नाही दिलं तर चालते शांताबाई. मी काय बनवून घेतो, बनवत नाही काय, दरवर्षीच बनवतो मी. पण तू यानंच देतो जाणून बुजून. सगळेले देतो आणि तुले नाही देईन तर चांगलं वाटन काय मले. त्याच्यानं देतो मी सगळेले. तर शांताबाई म्हटलं मग आता बनवून घेऊ ना चिप्स होळी झाल्यावर. आता आलू सस्ते आहे. ह्या हप्ती तर 15 रुपये किलो आलू. पापडाचे आलू, चिप्स बनवा, काही बनवा, मोठे मोठे आलू. पण ह्या हप्ती म्हटलं होळीच्या ना अजून आलू आणून ठेवून बा, टाईम नाही भेटला तर चिमून जाईन. त्याच्यानं आलू काही आणले नाही. आणि थैलाही भारी होते ना मग. हो बाजाराचा थैला, किराणा सामान हे ते तर माने बी नाही जमलं. आता ह्या हप्ती पाहू आपण बुधवारी. होळी गिळी झाल्यावर. नाही हो, होळी तर सोमवारची आहे ना. सोमवार, मंगळवार, बुधवार. ते एक काम करू, बुधवारी जर गेलो आपण बाजारात समजा तर आणून ठेवून देऊ, आणि मग 1-2 दिवसानं बनवता येते. हो तसंच करू मग. सोमवारची होळी होऊन जाते, धुलीवंदनी होऊन जाते, बुधवारी घेऊन येऊ मग आलू, आणि मग चिप्स बनवून घेऊ. हो मला बी 15-20 किलो आलू लागन ना. थोडेसे थोडी आलू लागते. 10 किलो आलू तर आम्हाला घरीच लागते. 5 किलो आलूचे चिप्स रिंकूले बनवून द्या लागन.
आणि 5 किलो आलूची चिप्स इकडे बबिताच्या इथं द्या लागन, बबिताच्या आईले. ते तर म्हणते राहू दे म्हणते, रेखाबाई पाठवत नका जात जाऊ म्हणते, मी बनवतो. पण द्या लागते आता इनबाई. थाई पाठवते म्हणा, असं नाही आहे, थाई देते. त्यानं काही बनवलं नाव नवारी तर थाई इकडे पाठवते, मी तिकडे पाठवतो. हो ते तर आहे म्हणा, पाठवा लागते नाव नवारीच्या वस्तू. हो चिप्स बनवून घेऊन, चिप्स झाले का एक दिवस मग शेवळ्या बनवायला चाललं जाऊ आणि मशीनवरून बनवून घेऊन येऊ शेवळ्या. 10 किलो गहू घेऊन जाईन मी. हो मी बी 6 किलो गहू घेऊन घेईन. नाही तर काय मग पाय नाही लागत, तेवढेच तर लय होते. मागच्या वर्षीच आहे, अजून थोडेसे अर्धा डब्बा असन. बाई लक्ष्मी जा ना बेटा, तू घरात जा ना. तू काय इकडे बसली उन्हात? ऊन लागते ना, जाय घरात जाय. जाय बरं, सावलीत बस. हे पोरगी नाही ऐकत ना, जाय म्हणत दगडावानी बसली तिथं. मजा वाटून राहिली काय तुले? वळ्या टाकू लागतो न वळ्या टाकून लागतो. इथं आमच्या जीवावर येऊन राहिलं, ऊन तपून राहिली तर. आणि ते मस्त येऊन बसली देव बाप्पावानी. जाय घरात जाय. अहो ताबगी पिन जा ना, सावलीत बस. नाही तर बबिता छत्री गित्री आणून देतील नसं नाही ऐकत तर. होय तशीच करतो, इले छत्री आणून देतो. हे काही ऐकून नाही राहिले. नाही तर काय मग ऐकतच नाही पोरगी. आई आई काय झालं बबिता याले? काय झालं आई आई? काऊन रडून राहिला आता ह्या? गण्या वर ये, वर छतवर ये. अम्मा रडून राहिला ह्या? काय झालं बापा? काऊन रडून राहिला ह्या? आजी लागलं मले गालाले, पडलो मी. मला धक्का मारला चंदून, पाडलं मले बंडीच्या गाली. बंडीवर गेलो होतो आम्ही. आजी मारात त्याले चंदूले मार, माय गालाला लागलं. बाय किती म्हणून लागलं इथं. खरंच बाई हे पोट्टनं नाव नाही ऐकत. घरी राहते तर चांगला राहतच नाही ना. तरी म्हणतो त्याले का खेळतं बरोबर खेळत जाय, पाहून खेळत जाय. धुंदाळावानी खेळत नको जात जाऊ. आलं तोंड फोडून. गण्या पाहून खेळत जाय ना बरोबर. आता आज तर आई पाहिजो, आज काही वाटणार नाही. उद्या पाहिजो कसं तोंड दुखते त्याचं तर. जेवणही नाही करू देणार म्हटलं तुले. फुटू देणं त्याचं तोंड, फुटू देणं. दात नाही पडले 2-4? दातही पडायला पाहिजे होते. माय दात कायले पाडतं शांताबाई त्याचे? भोबळा होईन ना. देशील काय मग दात बसून? मी कायले देईन दात बसून? दात तू जाणून बुजून पाळ, आणि आम्ही कायले बसू? राहू देईन त्याला भोबळ. आजी चंदूले मारतो, त्यानं धोकावलं मले. बाय किती मोठं लागलं मले, मार द्याल्या. हे काय होय मारणं हे ते? बाहेरचे भांडणं घरात नको आणत जाऊ तू. बाहेर खेळतं, बाहेर मस्ती करतं, बाहेरचे झगडे बाहेर ठेवत जाय. मारणं गिरणं हे आणत नको जात जाऊ. त्यानं पाडलं तर तू काऊन नाही पाडलं मग त्याले? घरी सांगत आला, समजत नाही काय बरोबर खेळावं म्हणून? खरंच ना, 1-2 दिवस घरी राहते तसे कारनामे करून ठेवते. शाळेतच बरा राहते ह्या. दिवसभर आहे तिकडे टांगून 5-6 वाजेपर्यंत. 5 वाजता सुट्टी होते, घरी आले 5:30 वाजते. तसंच पाहिजे तुले, शाळेतच ठेवा लागते. आज शाळेत नाही गेला तो, सकाळची शाळा होती ना. झोपून राहिले पाहिजे त्याला 8-8 वाजेपर्यंत. बाबू लाडाचा बाबू, लाड करा. अंगात येते म्हटलं लाड, जास्त लाड केला तर. जाऊ दे बा, 1 दिवस नाही भाटवा शाळेत, राहू द्या त्याले, आराम करू द्या. आपण कदर करावं लेकरायची. घरी राहते तसे कारनामे करून ठेवते. आजी दुखून राहिलं ना, लय जोरात, लय दुखून राहिलं ना. बबिता पाय म्हटलं, पाय हळद गिळत लावून दे त्याच्या गालाले. हळद तेल गरम करून जाय पाय त्याले. राहिल्या वळ्या टाकाचे, मधात दुसरं काम येते. नाव काम नाही करू देत. मधात काही ना काही येतच राहते लेकरायचं बी, दुखणं हे न ते. पाय त्याले शेकसाक करून दे. बरं चाल खाली. पाहिजो बबिता, टोंगड्याला गी लागलं गिगलं असं तर पाहिजो. कपडे गिपडे काढून त्याचे पाठीवर घे. हा बाई चाल खाली. लक्ष्मी चालतं काय खाली? चाल ना, चाल खाली जाऊ आपण. जाय बाई लक्ष्मी, खाली जा बेटा. इथं ऊन तपते, जाय खाली. अशा आहे मग लेकर. आणते ना मंदात कोणतं काम. ते तरी बरं झालं का तू आली म्हणून. एवढ्या तरी वळ्या टाकून झाले, नाही तर राहिल्यास त्या माया वळ्या. वळ्या टाकाले 2 वाजले असते मले. काही नाही होत शांताबाई, आता झाल्यास वळ्या. थोडीशी तर दाट राहिली, टाकून घेऊ 2 जणी. होते अजून 15-20 मिनिटाचं काम. चला मग मित्रांनो, टाकतो बा मी वळ्या. सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर. आणि कोण टाकले वड्या ते सांगा कमेंट करून. आता वाढवून बनवणं चालू करतो बा.
आताच नाही म्हणजे होळी झाल्यावर. आज फक्त वड्याच बनवल्या आम्ही. मग होळी झाल्यावर बनवून चिप्स पापड शेवळ्या हे ते. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.